आणि आता बातमी नागपुरातून आहे। राज्यभर गाजत असलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात भाजप नेते दिलीप धोटे यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। दिलीप धोटे हे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात। भाजपच्याच आमदारांनी हा घोटाळा उघड केला होता आणि आता भाजपचेच नेते यामध्ये अडकत चाललेत। पाहूयात याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। शिक्षक भरती घोटाळ्यात बावनकुळेंचे निकटवर्तीय, बावनकुळेंच्या निकटवर्तीयांना अटक। शिक्षण घोटाळ्यात सत्ताधारी भाजपचेच नेते आरोपी। भाजप आमदारांनी शिक्षक भरतीतले गैरप्रकार उघडकीस आणले खरे, मात्र याच घोटाळ्यात संघ विचारधारेतील काही शाळांचा समावेश उघड झाल्याने खळबळ उडाली। हे कमी होतं की काय, तर शिक्षण संस्था चालकांवर कारवाई सुरू होताच पहिली अटक झाली ती भाजप नेते दिलीप धोटेंची। दिलीप धोटे हे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे। राज्यात सुमारे 500 शिक्षक बेकायदेशीरपणे भरती करण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। खासगी शाळांमधल्या शिक्षकांची नोंदणी करणाऱ्या शालार्थ आयडी या सरकारी सॉफ्टवेअरचा गैरवापर करून ही भरती झाली होती। या प्रकरणात आतापर्यंत भंडारा जिल्ह्यातील चरण चेटुले आणि दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे प्रमुख दिलीप धोटे यांनी 15 शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून प्रत्येकाकडून 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे। तसंच या शिक्षकांची नियुक्ती विठ्ठल रुक्मिणी संस्थेत दाखवली गेली, पण प्रत्यक्षात त्यांना अन्य शाळांमध्ये नेमण्यात आलं। आतापर्यंत तर आमच्या तपासात असं निष्पन्न झालं, एक 15 लाख त्यांचा एक 15 लाखाचा एक अमाऊंट त्यांनी दिलेला आहे। प्रत्येक शिक्षक 15 लाख रुपये तर 14, 15, 13, 14, 15 एक अमाऊंट आमच्या निदर्शनास आलेला आहे। किती शिक्षक या एका केसमध्ये आहे? ॲक्च्युली ह्यांच्या केसमध्ये तर 6 ते 7 शिक्षक आहेत। या घोटाळ्यात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत। त्यातही भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोलीमधल्या संस्था चालकांची भूमिका संशयास्पद ठरतेय। त्यामुळे शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांवरच कारवाई मर्यादित न ठेवता संस्था चालकांवरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सत्ताधारी भाजप आमदारांनीच केली आहे। तर दिलीप धोटे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्ती असल्यानं या संदर्भात NDTV मराठीनं चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, पण बावनकुळेंनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। याच्यावर SIT नागपूर पोलिसांची चालू झाली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केल्यानंतर माननीय शिक्षण सचिवांनी त्याच्यावर शिक्षण संचालकाकडून चौकशी सुरू केलेली आहे। परंतु आजही आमची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे एखादे निवृत्त न्यायाधीश असेल यांच्या माध्यमातून ही चौकशी ही चांदा ते बांधापर्यंत आणि याचा स्कोप देखील चांदा ते बांधापर्यंत करण्यात यावा। याला कारण असं आहे की आज नागपूर विभागामध्ये फक्त 9 ते 10 अधिकारी यांना अटक झालेली आहे। एवढा मोठा भ्रष्टाचार हा इथे बिल्कुल संतुष्ट है। अगर आप देखेंगे तो नागपुर में SIT बैठी हुई है और सभी जगह जांच चालू है, अभी जांच खत्म नहीं हुई। तो आज अगर आप देखें तो जितनी भी शिक्षण संस्थानें हैं उनमें जो गड़बड़ जो करते थे उनमें डर का माहौल है। तो ये सरकार की अभी तक की सबसे बड़ी उपलब्धि है। या प्रकरणातलं भाजपचं आणखी एक कनेक्शन म्हणजे या प्रकरणात आरोपी असलेले नागपूर शिक्षण विभागाचे माजी उपसंचालक सतीश मेंढे सध्या फरार आहेत। ते भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू आहेत। सतीश मेंढे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील आहेत। भंडाऱ्यानंतर आता गडचिरोलीतीलही काही मोठ्या संस्था चालकांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। नागपूर पोलिसांच्या SIT तपासात शिक्षकांकडून दिलीप धोटे यांनी प्रत्येकी 15 लाख रुपये घेतल्याची कबुली शिक्षकांनी पोलिसांसमोर दिली आहे। इतकंच नव्हे तर या शिक्षकांचं वेतन सुरू झाल्यानंतर काही रक्कम परत धोटेंना द्यावी लागत असल्याचंही शिक्षकांनी पोलिसांना सांगितलं आहे। या घोटाळ्यामुळे गेल्या 3 महिन्यापासून सर्व शिक्षकांचं वेतन थांबवण्यात आलं आहे। वेतन थांबवलेल्या शिक्षकांकडून भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत आहे।
एकंदरीतच काय, घोटाळा उघडकीस आणणाऱ्या भाजपलाच आता या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।